पिंपरी चिंचवडच्या भ्रष्टाचाराला संपवायचंय, भ्रष्टाचाराच्या आकाला आपल्याला संपवायचा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची, ते काम करण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। ज्या पक्षाने संधी दिली त्या पक्षाचं नेतृत्व केलं। पालिकेवर भाजपची देखील सत्ता आणणार, नवी मुंबई पालिकेवर भाजपचाच महापौर होणार, मंत्री गणेश नाईक यांनी वक्तव्य केलेलं आहे। आपल्यासोबत मंत्री गणेश नाईक जी आहेत। सर, खरं तर प्रचार बघता कार्यकर्त्यांचा कळ वगैरे संपूर्ण आपल्या भाजप सोबत आहे। काय वाटतं, निवडणूक कशी जाणार आहे? 95 सालापासून या शहराच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये 95, 2000, 2005, 2010, 15 त्या पक्षात असताना त्या पक्षाने मला नेतृत्व करायची संधी दिली। शिवसेनेने दिली, शिवसेना आली, राष्ट्रवादीने 3दा दिली, राष्ट्रवादी आली, तर भाजपने याला दिलं, याला भाजप येणार। ते नेत्रा शिर्केचं नाही, ते रवींद्र इत्तापे, नेत्रा शिर्के, सुजाता, सुनील पाटील, या सर्व एक से बढ़कर एक आहेत। सगळ्यांनी चांगली कामं केली आहेत आणि सगळ्यांच्या कामाची एकूण मोठ बांधली गेलेली आहे आणि त्या सगळ्यांना यश मिळालं। लोकांच्या परत आपली मनं, आपली मतं सांगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। प्रत्येक पक्षाने त्या ठिकाणी प्रचार करावा, सकारात्मक विकासाचे मार्ग सांगावेत आणि आम्ही आजवर करून दाखवलेलं आहे। आता आम्हाला करण्यासाठी शब्द द्यायची गरज नाही। आता ज्याने केलंच नाही त्यांना ते आम्ही करून सांगण्याची गरज आहे। कुठल्या घराण्याचा विषय करतात? प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही थोडीफार आहे। आता नाही घराण्याचा, गेल्या 10 वर्षात नाही घराण्याचा, आमच्या घराण्याचा कोणी उमेदवार नगरसेवक नव्हता, हे सत्य आहे। तर त्या घराणेशाहीचा आरोप हा फार जुना झाला। महापौर कोणाचा असेल? महापौर भाजपचाच होणार। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार यांच्यासह पदाधिकारी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। नागपुरातील ढोमणे सभागृहामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। काही लोक वस्तुस्थिती न पाहता व्हिडिओ व्हायरल करतात, व्हिडिओ पोस्ट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। कल्ला करून गल्ला भरण्याचे दिवस संपले। व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात संग्राम जगतापांनी प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादीचे आमदार जगतापांनी नाव न घेता अंधारेंवर जोरदार निशाणा साधला। महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आमदार संग्राम जगताप यांचे बॉडीगार्ड बंदूक दाखवत दहशत निर्माण करत असल्याचा आरोप करत सुष्मा अंधारे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्या व्हायरल व्हिडिओवरच आमदार संग्राम जगतापांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोणाला उमेदवार नाहीत आणि उमेदवार नसताना अशा काहीतरी कल्ला पुकार करायचा आणि कल्ला करून गल्ला भरायचा, आता दिवस ते संपलेले आहेत, ते फार वर्ष झाले त्याला, आता ते विषय संपून गेलेला आहे। पण कुठंतरी अशा अशा गोष्टींना आता बळी पडत नाही। तो काळ होता पूर्वी, अशा गोष्टींवरती लोक मतं द्यायची, पण आता तो विषय सगळा संपून गेलेला आहे। त्यामुळं यांची आरोप करणाऱ्यांची पात्रता आहे काय, ही सुद्धा म्हणजे संशोधनाचा भाग आहे। तर मला वाटतं त्याच्यामध्ये काय ते पोलीस स्वतः ते कर्मचारी असतात, त्यांना वरिष्ठ आहेत, त्यांना विचारणारे आहेत। हे आरोप करत असताना, एखादा व्हिडिओ टाकत असताना माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जर तुमची दिशाभूल करत असतील आणि पोलिसांवर जर आरोप करत असतील तर महाराष्ट्र सरकारच्या पोलीस विभागाने या अशा लोकांवरती कायदेशीर गुन्हे देखील दाखल केले पाहिजेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।